गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नववर्ष आजपासून सुरुवात होते आणि आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्याला भरभराटीचे, आनंदाचे, समृद्धीचे, प्रगतीचे जावो हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि नवीन वर्षाचे स्वागत करूया. म्हटलं चला आता सकाळी रातचा टिफिन केला, लवकर उठलेच होते तर त्याला टिफिनमध्ये मी आज काय भेंडीची भाजी आणि पोळी दिली. ते आवरलं पटकन. म्हटलं चला तर रांगोळी वगैरे काढून घेऊया म्हटलं दारात. मग इकडे आता झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर पोछा मारून घेतला आणि मस्त अशी रांगोळी काढणार आहे आता. आणि जेव्हा पण सण असतो ना, रोज तर मी डेली अशी छोटीशीच रांगोळी काढते दारात, पण जेव्हा काही सण वगैरे असला, काही विशेष काही असा कार्यक्रम असतो तर त्यावेळेस की मी जरा मोठी रांगोळी काढत असते. आणि ह्या वेळेस तर माझं काम थोडंसं सोपंच झालेलं आहे, तुम्हाला सांगेलच पुढे. तर इकडे आता रांगोळी काढून घेतली आणि थोडीशी आजूबाजूला पण काढून घेतली. खूप जास्त काही मला म्हणजे काढायची गरज नव्हती आज, पण म्हटलं चला आपल्याला आज गुढीपाडवा आहे तर त्या हिशोबानेच आपण काढणार आहेत म्हटलं. तर इकडे आता मग रांगोळी वगैरे काढून आली आणि मस्त चहा वगैरे घेतला. थोडासा नाश्ता म्हणून आज ब्रेड पण मी गरम केला आणि तो चहासोबत घेणार होती. इकडे आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले, साडी मस्त नेसून घेतली आणि ही साडी तुम्ही आधी पण बघितली असेल. तर म्हटलं चला ही छान वाटेल म्हटलं. काठापदराची साडी, मस्त नाकात नथ आणि छान असा जोडा मारलेला होता मी आणि त्यालाच आपला आर्टिफिशियल गजराच लावला होता. तर इकडे आता रेडी झालेली आहे आणि म्हटलं चला आता मस्त पूजा वगैरे करून घेऊया म्हटलं. तर सगळं तांब्याचं ताट वगैरे सगळं मी घासून वगैरे ठेवलं होतं आणि तेच आता गुढीची तयारी करायला घेणार होती. तर आदल्या दिवशीच मी फुलं वगैरे सगळं आणलं होतं. गाठी पण तयार केलेली होती आपण घरच्या घरी. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तर ती पण गाठी लावणार होतो, पण मुलं म्हटले की ही आहे मम्मी तर 2-2 कशाला लावतेस, आणि म्हटलं ठीक आहे. तर ही आता लावली आपण पांढऱ्या कलरची आणि ती लावल्यानंतर ना हिरव्या पानांमध्ये ती दिसतच नव्हती, कारण मी कलर घातला होता त्यामुळे मग जरा तिला कलर आलेला होता. पांढऱ्या कलरची राहिली तर उठून दिसली असती. म्हटलं ठीक आहे. आणि हे जे वस्त्र आहे ना गुढीचे ते आपण शिवले, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल. तर आता गुढी रेडी करून घेतली आणि मस्त अशी बाल्कनीत आपण गुढी लावणार आहेत आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेणार आहेत. तर इकडे की नाही आता गुढीची पूजा वगैरे करून घेतली, हळदी कुंकू वाहून, त्यानंतर फुलं वाहून. आता खालच्या बाजूला सुद्धा आपण रांगोळी काढून असं पाट वगैरे ठेवून त्या ठिकाणी आपण पूजा करू शकतो, पण मी दरवर्षी अशीच करते. वरती बाल्कनीला लावलेली असते गुढी आणि त्या ठिकाणीच पूजा करून घेते. तर इकडे आता इतकी हवा पण सुरू होती ना सकाळी, तर खूप जास्त वारं सुटलं होतं आणि संध्याकाळी तर वाटतच होतं की पाऊसच येणार आहे. म्हटलं आता उन्हाळ्यात पण पाऊस यायला लागलाय, पण संध्याकाळी काही तसं फक्त वातावरण झालं तर पाऊस काही पडला नाही. मग आता पूजा वगैरे करून घेतली आणि आज की नाही पुरणपोळीचा बेत होता. तर म्हटलं चला मग आता मी एका बाजूला खीर करायला घेतलेली होती आणि एका बाजूला कुकरमध्ये भात पण लावलेला होता. तर आज सुट्टी होती, पण दीदीचं जरा काम चाललंय कॉलेजमध्ये आणि त्यासाठीच तिला आज जायचं होतं. मग तिच्यासाठी थोडीशी वेगळी शेवाळ्यांची खीर केली आणि मग तिला भजी, कुरडई वगैरे ते पण मला तळून द्यायचं, थोडंसं खाऊनच जाणार होती ती. तर म्हटलं चला ते आधी करूया. आणि आज की नाही खापरावरची पुरणपोळी खायची होती, म्हणून पुरणपोळी करायचं टेन्शन काही मला नव्हतं. तर आम्ही 3 पुरणपोळ्या मागवलेल्या होत्या. तर एवढ्या तर काही संपणार असतात, पण मी नंतर खाते, मग मला आवडतात त्या. म्हणजे शिळी पुरणपोळी मला आवडते, मग मी खाते ती गरम करून नंतर तूप वगैरे घालून, खूप छान लागते. तर तव्यावर ठेवायची, मस्त तूप घालायचं, दोघं बाजूनी खरपूस भाजायची आणि त्यानंतर खायची. दुधासोबत पण आपण खाऊ शकतो किंवा काही जणांना तर चहासोबत पण खायला आवडतं. तर आता म्हटलं चला इकडे आता भाजीचं पीठ वगैरे मी तयार करून घेणार आहे. एक बटाट्याची भाजी, कांदा भजी आणि मिरचीची भजी अशा 3 प्रकारच्या भाज्या करणार आहे. त्यानंतर थोडेसे कुरडई, पापड वगैरे ते तळून घेणार आहे. आणि आता ना खूप जास्त असं तेलकट पण जात नाही. आता म्हटलं चला तुम्हाला रांगोळी दाखवूया म्हटलं, तर ही रेडीमेड रंगोली मी मागवली होती आणि आजूबाजूने फक्त थोडीशी मी काढली, म्हणजे ती तिला मॅच व्हायला पाहिजे, वाटायला नको की आपण वरून अशी रांगोळी ठेवली म्हणून. आणि खूप छान सोपं पडतं आपल्याला. खूप घाई गडबड असेल त्यावेळेस असं आपण करू शकतो. तर म्हटलं चला सणाच्या दिवशी तर घाई गडबड असतेच आपली, त्यामुळे म्हटलं चला पटकन सकाळी आवरून घेतलं आणि त्यानंतर ती रांगोळी मी मागून ठेवली होती, ती ठेवली मग दारासमोर आणि त्यानंतर थोडीशी आजूबाजूला पण पांढऱ्या रंगाने रांगोळी काढून घेतली. तर खूप छान दिसत होतं, प्रसन्न वाटत होतं अगदी. तर इकडे आता भाजीचं पीठ तयार करून घेते मी आणि बटाट्याची स्लाइस वगैरे तयार करून घेतले, मिरची मध्ये चीर करून घेतली आणि त्यात थोडंसं मीठ भरलं, म्हणजे मग खायच्या वेळेस अगदी आणि लागत नाही, छान लागते मिरची. आणि भाजी करताना थोडासा खायचा सोडा घालायचा त्यामध्ये, चिमूटभर, छान भाजी होते. तर आता बटाट्याचे जे स्लाइस होते ते मी पाण्यात टाकून ठेवले होते. म्हटलं चला आता पटापट तळून घेऊया.
आता एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं ना, म्हणजे समोर तर बोलत नाही, पण पाठीमागे, की "अरे, हे व्हिडिओसाठी असं करतात, तर हे सगळं त्यांचं व्हिडिओसाठीच असतं, एवढं सगळं करणं." पण तसं काही नाही आहे. तुम्हाला सांगते, जसं माझं लग्न झालं ना, तेव्हापासून मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. म्हणजे सण-उत्सव असू दे, कुठलाही प्रोग्राम असू दे, तर अगदी उत्साहाने आपण तो साजरी करायचा. मुलांनाही कळतं. मुलं जेव्हा लहान होती, तेव्हाही मी अशाच पद्धतीने करायची. कारण मी माझ्या घरी तसंच बघितलेलं होतं. आमची आई सगळे सण-उत्सव अगदी उत्साहात साजरी करायची आणि त्यामुळे आम्हालाही तेच सवय लागलेली होती. आणि कसं असतं ना, की मुलांनाही कळायला पाहिजे सगळ्या गोष्टी, त्यामुळे मग करायचो. आणि तेव्हा जशी परिस्थिती होती आमची, त्या पद्धतीने आम्ही करत असायचो. आता थोडी बरी परिस्थिती आहे, त्यामुळे आता थोडेसे जास्त एफर्ट्स लावतो आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ पण मी बनवते, त्यामुळे थोडे अजून जास्त एफर्ट्स लावून आपण करत असतो. एवढाच काय तो फरक पडलेला आहे. तर चला, बोलणाऱ्यांना बोलून द्या, त्यांची ती विचारसरणी असते, आपण काही लक्ष द्यायचं नाही. फक्त एक म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं, की असेही काही जण असतात, की त्यांना स्वतः तर काही करायचं नसतं, पण दुसरे जे काही करतात ना, त्याच्यात त्यांना नाक खुपसायला खूप असतं. छान वाटतं. मजा येत असेल कदाचित. चला, तर आता इकडे जेवण वगैरे आटोपलं, स्वयंपाक माझा झाला आणि त्यानंतर म्हटलं चला सगळं क्लिनिंग करून घेऊया आणि आता झाला होता आपला गुढीपाडवा साजरा. त्यामुळे की नाही मी कपडे वगैरे चेंज करून घेतले. कारण कसं आहे की काठापदराची साडी होती आणि मेन म्हणजे ती मला ना आहोंनी घेतली दिवाळीसाठी. तर मग ती म्हटलं चला आता सगळं झालंय आणि आवरण्यामध्ये मग खराब होईल म्हटलं. त्यामुळे मग मी काढून घेतली आणि मग निवांत आवरायला घेतलं. तर आता किचन ओटा गॅस क्लीन केल्याशिवाय तर मला चैनच पडत नाही. कारण आता गोडाचा स्वयंपाक होता म्हटल्यावर सगळं ते गोडधोड त्या ठिकाणी असतं आणि मुंग्या वगैरे नको व्हायला म्हणून मग लागलीच क्लीन केला. झाडू वगैरे लावून घेते आणि त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक तर झालाय, जेवण पण झालंय. तर थोडंसं म्हटलं मस्त झोपून घेऊया आता. कारण गोड-धोड खाल्लं ना, की त्यानंतर मस्त अशी डुलकी येते बरं का. मग काही एक मस्त अर्धा पाऊण तासाची झोप काढली आणि त्यानंतर म्हटलं पुढची कामं. मग काही इकडे उठून आले आणि उठल्या-उठल्या तर राहुलना चहाच लागतो. त्यामुळे मग चहा करायला घेतला एका बाजूला. तर इकडे आता चहा वगैरे करून घेतला. मस्त आम्ही चहा सोबत घेतला आणि आता मुलांचं म्हणणं होतं, की "मम्मा तू छान दिसत होती, साडी का काढून टाकलीस?" तर म्हटलं, "अरे मी दिवसभर नाही घालू शकत. मी अशी साधी साडी वगैरे घातली ना, की मग मी ती दिवसभर घालून ठेवत असते. पण आज की नाही ती साडी जरा जपूनच ठेवत असते मी आहोंनी घेतली म्हणून." तर आता विचार करत होते चहा वगैरे झाला. म्हटलं भांडी घासू की काय करू की थोड्या वेळाने घासू असं काहीसं चाललं होतं माझं. ते आवरून घेतले मग पटकन आणि त्यानंतर म्हटलं चला आता हे गुढीचं सगळं नैवेद्य वगैरे गाईला वगैरे घालून देऊया आणि ही साडी बघा अशी आपल्याला फोल्ड करून ठेवता येऊ शकते बरं का, अजिबात चुरगळत नाही. कारण काहींना कसं वाटतं की एकदा शिवली म्हणजे ती चुरगळून जाते ठेवताना, पण तिची ठेवण्याची पण एक पद्धत असते घडी घालण्याची. तर अशा पद्धतीने ठेवली ना तर अजिबात खराब होत नाही. आणि मी पण आता तिला अशा पद्धतीने घडी घालून ठेवली आणि मस्त व्यवस्थित ज्या ठिकाणी आपण साड्या वगैरे ठेवतो किंवा देवाचं जे साहित्य ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित ठेवून दिले ना, तरी पण तशीच्या तशीच राहते वर्षभर. आता आमच्याकडे तर असं आहे ना, की तुम्ही पंचपक्वान्न काहीही बनवा आणि ते शिळं काही संध्याकाळी खाल्लं जात नाही. म्हणजे फक्त आमच्या आहोंचंच हे राहतं. बाकी मुलं वगैरे आम्ही खातो, पण मग त्यांना नसतं खायचं, की मी नाही खाणार सकाळचं वगैरे असं. मग त्यामुळे मग त्यांना ना त्यांच्या आवडीचं काहीतरी करून द्यायला लागतं थोडंसं. मग आता मी तर पुरणपोळी वगैरे तेच खाणार होती थोडंसं तेच कारण दुपारी पण आपण लेट जेवलेलो असतो आणि ते काही लवकर असं हे नाही होत. पचायला जरा पुरणपोळी हेच असते, जडच असते. त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं यांच्यापुरतं काहीतरी करूया म्हटलं. मग काय आहोंना विचारलं आणि त्यांना ना वरवंट्या पाट्यावरचं वाटण केलेली खिचडी पाहिजे होती. म्हटलं चला आता. मग काही इकडे आता कांदा वगैरे कट करायला घेतला. त्यानंतर कांदा, खोबरं ते सगळं भाजून घेणार आहे. बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत काळं वाटण शेअर केलेलं आहे त्या पद्धतीनेच. त्यामध्ये आल्याचा तुकडा, लसूण, त्यानंतर कोथिंबीर, धणेपूड असं घालायचं आणि ते मस्त आपल्याला वरवंट्या पाट्यावर आता वाटून घ्यायचंय. तर म्हटलं चला आता त्याच्यावर बऱ्याच वेळा डाळ, तांदूळ आणि शेंगदाणे बरंच असं काही-काही वाटून झालंय माझं. तर म्हटलं चला आज आपल्याला बघता येईल, की आता म्हणजे झालंय की नाही वापरण्यायोग्य असं. पण होतोच बऱ्यापैकी. तेवढं वाटल्यानंतर होतोच तो वापरण्यायोग्य. त्यामुळे म्हटलं चला आज करूनच बघूया म्हटलं. तर इकडे असं काही वाटण सगळं आपण तयार करून घेतोय. त्यामध्ये आलं, कोथिंबीर वगैरे ते सगळं घालायचं. छान होतं वाटण. आणि टोमॅटो पण घालून द्यायचं जर का आपल्याला वाटायच्या वेळेसच त्याला घ्यायचं असेल तर. तर मी ते इकडे बघा सगळं असं म्हणजे भाजून घेतलं कांदा, खोबरं, आलं वगैरे, लसूण सगळं आणि ते आता वरवंट्या पाटावर वाटायला घेणार आहे. तर इकडे आता वरवंटा पाटा आधी स्वच्छ धुवून घेते. तर सध्या तर मी किचन ओट्यावरच ठेवते त्याला असं उभा करून. पण नंतर त्याला अशी जागा मी बघणार आहे जरा, की जिथे त्याला मला परमनंट असं ठेवता येईल आणि इथे मला सोपं पडतं. उभं राहून वाटण तयार करून घेता येतं मला आणि त्याचं जे पाणी वगैरे आपल्याला धुवायसाठी लागतं, तर ते पण लागलीत मग बेसिनमध्ये काढता येतं. त्यामुळे म्हटलं चला इथेच आता उभं राहून वाटून घेऊया. नाहीतर मग तिकडे मागे माझा वॉशिंग एरिया आहे किचनच्या बाजूलाच, तर तिथे पण मी करू शकते. पण मग तिकडे बसून करायला लागेल म्हणून म्हटलं एवढं कुठे उचलून घेऊन जाऊ, तर इकडेच आता म्हटलं वाटून घेऊया. तर आधी तर मी लसूण आणि आलं जरा चेचून घेते आणि त्यानंतर वाटायला घेणार आहे. तर तुम्हाला सांगते ना,
इतक्या पटकन वाटण तयार होऊन जातं. तर मी आज ना टायमिंगच लावला होता. म्हटलं बघूया. आता मिक्सरमध्ये तर आपल्याला माहिती आहे अगदी 2 मिनिटात फिरवलं की लागलंच होतं. पण म्हटलं वरवंट्या फाट्यावर आज टायमिंग लावूया म्हटलं, कारण ना मी बऱ्याच वर्षानंतर आता वरवंट्या फाट्यावर करणार होते. आणि आई आमची काही करू द्यायची नाही, कारण मी लहान होती, सगळ्यात शेंडेफळ. त्याच्यामुळे आई म्हणायची की नको, मिरची वगैरेने तुझे हात लाल होतील किंवा तुला तिखट लागेल, असं म्हणून मग मला कधी नाही करू द्यायची. पण आमच्या मोठ्या बहिणींनी वगैरे केलेलं आहे. तर म्हटलं चला आता आपल्याला करून बघायचंय आज वाटाण्यावर. आणि मध्यंतरी एकदा मी केलं होतं, पण त्याच्यानंतर आत्ताच करते आणि त्यासाठीच म्हटलं चला आपण आज करून बघूया म्हटलं याच्यावरची म्हणजे भाजी किंवा खिचडी जे काही असेल ते कसं होतं बघूया म्हटलं. तर इकडे आता वाटून घेते आणि पटकन असं वाटलं गेलं होतं. जवळजवळ 15 मिनिटं लागले होते, म्हणजे 15-20 मिनिटं जवळजवळ लागली होती चांगलं बारीक वाटण तयार करायला. तर म्हटलं ठीक आहे, थोडंसं आपण लवकर करून असं म्हणजे ज्यावेळेस घाई नसेल त्यावेळेस करायला काहीच हरकत नाहीये, किंवा खूप जास्त पाहुणे आले त्यावेळेस आपण नको वाटतं ते करायला, कारण जास्त क्वांटिटीमध्ये असतं आणि त्यामुळे नको वाटतं मग ते. तर म्हटलं चला आता झालं आपल्या वाटण तयार. त्यानंतर वरवंटा वाटा पण धुवून घेतला आणि त्याचंही पाणी काढून घेतलं. तर आता ह्या वाटणाची खिचडी मी टाकून दिलेली. आता बऱ्याच वेळा खिचडीची पण रेसिपी दाखवली म्हणून तुम्हाला काही दाखवत बसले नाही. सगळं आता बाकीचं क्लीन करते आणि जेवण करतो. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.